तर इकडे लोणावळा घाट हा वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे, कारण त्या संपूर्ण परिसरात मुसळधार असा पाऊस पडतोय आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। दरड कोसळल्याने तिकडे मिसिंग लिंक बंद आहे, बोरघाटात पाणीच असले त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे देखील बंद आहे। इकडे लोणावळा घाटातली ही दृश्य आहेत। वाहतुकीसाठी हा संपूर्ण घाट परिसर आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि आता कधीपर्यंत ही वाहतूक सुरळीत होतीये हे अद्यापही सांगण्यात आलेलं नाहीये। पुढील सूचना येईपर्यंत हा संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल, त्यामुळे जर का या मार्गावरून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी बघा आणि मगच प्रवासाचं नियोजन करा। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील परांदवाडीजवळ वाहतूक कोंडी झालेली आहे। एक्सप्रेसवेवरती दरड कोसळल्याने दोन्ही बाजूनी हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील परांदवाडी या संपूर्ण परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। एक्सप्रेसवेवरती दरड कोसळली आहे, त्यामुळे दोन्ही बाजूने रस्ता बंद आहे आणि त्याचाच परिणाम आता वाहतुकीवर होत असल्याचं बघायला मिळतंय। मिसिंग लिंकवर तिकडे एका साइडला दरड कोसळली आहे, दुसरीकडे बोरघाटामध्ये पाणी साचलंय। तर ही तिसरी बातमी महत्त्वाची ती म्हणजे परांदवाडीजवळ वाहतूक कोंडी झाली। लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, आपल्याला सगळे अपडेट्स देत आहेत। लक्ष्मण, आपण बघतोय तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तो परिसर नेमका कोणता आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली, आताचे अपडेट्स काय आहेत? निश्चितच वर्षा, गेली 5 ते 6 दिवसापासून सातत्याने पुणे आणि पुणे परिसरामध्ये अगदी जोरदार पाऊस सुरू आहे। आज सुद्धा पुण्याला, पूर्ण पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे। अगदी जोरदार पाऊस बरसतानाचं चित्र जे आहे ते पुणे आणि सभोवतालच्या परिसरामध्ये आहे। मी जवळपास लोणावळ्यापासून 35 किलोमीटर लांब असलेल्या परांदवाडी मध्ये आहे आणि अगदी लोणावळ्याच्या मिसिंग लिंक पासे दरड कोसळल्यामुळे पूर्णपणे रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। वाहतूकची जी गर्दी आहे किंवा वाहतूक कोंडी आहे ती जवळपास परांदवाडीपर्यंत आलेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। जुना मुंबई पुणे हायवे असेल किंवा एक्सप्रेस हायवे असेल, दोन्ही हायवे अगदी ठप्प करण्यात आले आहेत, पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत वाहतुकीसाठी। आणि विशेष म्हणजे जी दुसरी एक पर्याय दोन ज्याच्याकडे पाहिला जातो तो रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा दरड कोसळले असल्यामुळे रेल्वे वाहतूक सुद्धा आता बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे साहजिकच आता प्रशासनाकडून सर्वांना सांगण्यात येत आहे की अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडा। दोन्हीही पुणे मुंबई हायवे जे असतील ते पूर्णपणे ठप्प असणार नाहीत, बंद असणार नाहीत। जोपर्यंत प्रशासनाचे पुढचे आदेश येत नाही तोपर्यंत हे सर्व मुंबई पुणे हायवे असेल तो पूर्ण बंद असणार आहे, कारण की या सर्व ज्या दरड क्षेत्र आहे ते सध्या प्रभावी झालेलं आहे आणि कधी पण या ठिकाणच्या ज्या दरडी आहेत त्या कोसळू शकतात। त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुणे मुंबई हायवे जो आहे तो पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आहे। त्यामुळे खरं तर सर्व वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना म्हणावी लागेल, जर तुम्ही पुण्याहून मुंबईला प्रवास करत असाल किंवा मुंबईहून पुण्याकडे प्रवास करत असाल तर पूर्णपणे या रस्त्यावरचा प्रवास थांबवा, कारण की गेल्या 3 तासापासून हा पूर्णपणे मुंबई पुणे हायवे असेल, दोन्ही हायवे असेल म्हणजे जुना असेल किंवा जो नवा तो बंद ठेवण्याचे आदेश जे आहेत ते प्रशासनाने दिलेले आहेत। आणि सध्या आपण बघतोय की परांदवाडीपर्यंत ही जी वाहतूक ट्रॅफिक जे झालेलं आहे ती गर्दी आपण सध्या पाहू शकतोय की जवळपास निश्चितच लक्ष्मण, या संपूर्ण वाहतूक संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।